नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले. दिवस स्पेशल. जय महाराष्ट्र. कितना टाइम, किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला. काही फोटो काढा. किती तास झाले? मी 2 तास झाले अडकले. हा, तुमच्या मागच आहे आम्ही. झाले. मी पण 2 तास. तुम्ही पण 2 तास. तुम्ही किती वेळ? 2 तास झाले मॅडम. 2 तास. तुम्ही किती तास अडकलाय? मी 2 तास अडकले. तुम्हाला किती तास झाला? 1 तास झाला मॅडम. 1 तास. 1 तास. खूप अडचणी आल्या, पण कोविड संपलं. म्हणजे कोविडमध्ये डबल अडचणी होत्या. सरकारची अडचण होती आणि फॉरेन कन्सल्टंट्सची अडचण होती. पण कोविड संपल्यानंतर पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सुसाट वेगाने आम्ही पुन्हा याचं काम सुरू केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत. आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे.